नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना। आजचा जो व्हिडिओ आहे हा विशेष करून जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे व पालक आहे यांच्यासाठी आहे। कालची जर लोकमत न्यूज चॅनलवरती जर तुम्ही न्यूज बघितली असेल तर त्यामध्ये सरळ सरळ दाखवण्यात आलेले होते की आयटी क्षेत्रातील जे 10% कर्मचारी आहे तर यांना नवीन वर्षाचं हातामध्ये नारळ देण्यात आलं। हातामध्ये नारळ देण्यात आलं याचा अर्थ म्हणजेच आयटी क्षेत्रातील मेटा कंपनीमधील जे 10% कर्मचारी आहे यांना कामावरून काढण्यात आलं। आपण जर आयटी क्षेत्राचा विचार करतो तर त्या आयटी क्षेत्रामध्ये जवळजवळ लाखो रुपयांचे पॅकेज, करोडो रुपयांचे पॅकेज कर्मचाऱ्यांना दिले जातात। आणि जर आज तीच जॉब जर सिक्युअर नसेल तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी व पालकांनी आपलं जे पुढील भविष्य आहे याचा विचार आजपासूनच करणं गरजेचं आहे। पालकांसाठी याच्यासाठी म्हणतोय मी की फक्त आपल्या मुलांना, त्या विद्यार्थ्यांना फक्त शाळेपुरतं मर्यादित न ठेवता, क्लासपुरतं मर्यादित न ठेवता त्यांना स्पर्धेच्या काळात कसं टिकता येईल याच्याकडे विशेष करून लक्ष देणं गरजेचं आहे। कारण आज जर तुम्ही अभ्यासक्रम बघितला तर अभ्यासक्रमाकडे सर्वचे सर्व विद्यार्थी लक्ष देत आहे, पण स्पर्धेच्या काळामध्ये आपल्याला जर टिकून राहायचं आहे तर पहिले आपलं स्पर्धेमध्ये टिकून राहणं गरजेचं आहे आणि त्याच्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे। तर ग्रामीण भागातील विद्यार्थी जर असे विचार करत असाल का आपण फक्त आपलं पुरतं मर्यादित अभ्यास करू व चांगल्या नोकरीला लागू, विचार करा जर आयटी क्षेत्रातील जॉब जर सिक्युअर नसेल तर आपल्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं 1% पण जॉब सिक्युअर नाहीये। याच्यासाठी जास्तीत जास्त अभ्यास कसा करता येईल व त्याचबरोबर फक्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपेक्षा हुशार होणे हा आपला उद्देश न ठेवता आपल्याला ग्रामीण भाग असो की शहरी भाग असो प्रत्येक विद्यार्थ्यापेक्षा हुशार कसे बनता येईल याच्याकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे। कारण आता जवळच बोर्डाचे पेपर येत आहे आणि जर आपण असा विचार करत असेल की आपल्याला चांगले टक्के पडले तर आपला पुढे कुठेतरी भविष्य सिक्युअर होईल, हे पूर्णपणे चुकीचं आहे। तुम्हाला जर पुढे जर करिअर करायचं असेल तर आपल्याला जास्तीत जास्त करून AI असेल, ChatGPT असेल, रोबोटिक्स असेल याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, जेणेकरून आज आपलं वय जर 10वीचं किंवा 12वीचं असेल तर येणारं जे फ्युचर आहे आपलं ते ब्राईट असेल, पण ते तेव्हाच का ज्या वेळेस आपण बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांपेक्षा अव्वल स्थानाचे असेल त्यावेळेसच आपण त्यामध्ये आपलं जे फ्युचर आहे, आपलं जे भविष्य आहे हे सिक्युअर ठेवू शकतो। धन्यवाद।